वंदी दिव्याची काय कापड बिपड आहेत ना, दागिने बिगिने ते समते बॅगेत भरून ठेव बरं का. साड्या व्यवस्थित चांगल्या इस्त्री करून बिरून ठेवायच्या. करते मी सगळं. तू का? अहो मग तुमची लाडकी नात दिसते का कुठे घरात? अगा ना असली तरी काय उपयोग आहे तिचा? तिचा अर्धा येळ शिवाला दोष देण्यात जातो, अर्धा येळ शिवानं हे केलं शिवानं ते केलं हे सांगण्यात जातो. मग काम कधी करणार ती? काय उपयोग आहे काय तिचा? नाहीतर काय. आता तयारी करायची सोडून गेलीये कुठे बाहेर, अजून पत्ता नाहीये तिचा. किती वेळ वाट बघायची हिची? ही बाहेर फिरत बसणार आणि हिची सगळी कामं आपण करायची. आपण आहोत की नोकर घरात, मग कशाला ती लक्ष देते? अगं वंदी, शिवाच्या गाडीचा आवाज आला बघ. हो आई, कसं शक्य आहे? शिवानीने गाडी विकली नाही का? होय, गाडी विकली नाही काय? ध्यानातच नाही ग माझ्या. असल भासाला असल मला मग. हा, भासाला असल. अहो आई, मला पण आवाज आला गाडीचा. तुला बी आला का नाही आवाज? मग मला वाटतं शिवानं गाडी आणली असणार. चल 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 बघूया. अगं बाई, आपली गाडी. अरे आपल्या पप्पाची गाडी आहे, आपली जान आहे. अगं पण हे समजा घडलं कसं? अरे आपल्या पप्पाची आठवण आहे, ती कशी अशी जाईल? अगं तेच विचारते, ह्यो चमत्कार घडला कसा ते तर सांगा ती. अरे बाबा तुम्ही थांबा रे बाबा, मी सगळं सांगते तुम्हाला. तुम्ही आधी आत तर चला. ठेवून बस. चल चल. अगं होय, पण काय ते सांग तरी एकदा. हा अगं, माझी पाना गँग आहे ना, ते लोक गेले होते त्या धानोरकरकडे. त्याला विनंती केली आणि मग त्याने देऊन टाकली गाडी. भया भया, अगं पोरांनी सांगितलं आणि तो माणूस ऐकला आणि गाडी परत पण दिली. अगं पण पैसे? अगं ते ठीक आहे, त्याच्याकडनं मुदत मागून घेतलीये मी. ते हळूहळू करून देऊन टाकीन त्याला. पण आता मला खूप भारी वाटतंय. शिवा, हे समज का झालं माहितीये का तुला? का? अगं माझ्या कैलासाचं लक्ष आहे बघ तुझ्याकडं. तुझा ह्यो असा बावलेला चेहरा त्याला नाही बघवला ग. आणि तुला एक सांगते, चांगल्या माणसांबरोबर देव समज चांगलंच करत्यो. अगं त्याच्याकडे रुजू असतंय सगळं. खरंय आई, आत्ता कुठे माझ्या जीवात जीव आला. अहो सकाळी पार चेहरा पडला होता पोरीचा, बघवत नव्हता हो. अगं तू सकाळचं काय सांगते, पण आता बघ माझ्या लेकराचा चेहरा कसा चंद्रावानी झालाय ते. या आलात महाराणी. हो, तुम्ही सुद्धा आनंदात दिसताय. शॉपिंग छान झाली वाटतं. छान झाली शॉपिंग. चला मग आता आवरा पटापट, हे दागिने आणि साड्या वगैरे भरायला घे. हा, लग्न जवळ आलंय, आयत्या वेळेला गडबड नको बाबा. चल. नाहीतर काय. बरं ठीक आहे, तुम्ही करत बसा, मी आले. अगं शिवानी थांब. शिवानी मला माफ कर ग. तुला तुझ्या बहिणीचं लग्न पाहता येणार नाहीये. आणि हे सगळं माझ्यामुळे होतंय, मला माहितीये. तू
तिच्यासाठी एवढं सगळं करतेस, पण माझ्यामुळे तुला या लग्नातच येता येणार नाहीये. खरंच मला माफ कर. अगं आई, वेडबीड लागलाय का? असा काही विचार नाही करते मी. आणि मी केलीये माझ्या मनाची तयारी. मला हे सगळं चालणार आहे. मला खरंच काही नाही वाटत आहे. हा, तुम्ही बसा, मी आले. शिवानी, शिवलेकरा अगं ऐक की हे. म्हणजे नग काळजी करूस तिची. अगं परमेश्वर आहे तिच्या पाठीशी. तिचं समद चांगलं होणार आहे बघ. समद चांगलं होणार माझ्या शिवाचं. अगं काळजी करूस. तू काय बघत उभी राहिलीस? चल बस आता, पटपट आवरायला घे. चल. हा. कीर्ती, तुझ्या सगळ्या मैत्रिणींना पाठवलीस का ग पत्रिका? नाही. का? अगं तुझ्या भावाचं लग्न आहे. संपदा बघ, अख्खं कॉलेज येईल लग्नाला. ऑफकोर्स, माझ्या लाडक्या दादाच लग्न आहे. कोणाशी? काय ओळख सांगणार आहेस त्या दिव्याची? अगं कीर्ती, दिव्याची ओळख आता देसायांची सून म्हणून होणार आहे. आणि हे बघ, आता ना सगळं छान चाललंय, त्यामुळे उगाच परत काहीतरी बोलू नकोस. सीताई तर परत चिडेल. आणि ना सीताई आता खूप आनंदात आहे. तिला तसंच कायम आनंदात राहू. कळलं? ए आई, बघ ना या दोघांना, कामच चालू आहे त्यांची अजूनपर्यंत. तू थांब, सीताईला येऊन दे, ती करेल बरोबर. लक्ष्मण, आता सगळं क्लिअर आहे ना तुला? हो, आता सगळं क्लिअर आहे. मगापासून बघितलं ना सगळं. नाही, काय आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्या ऑफिसला. आज आपण हे काम केलं त्यामुळे. कारण पुढचे 8 दिवस आपण लग्नामध्ये बिझी असणार. तिथे आपल्याला हे काहीच डिस्कशन करता येणार नाही. आणि उद्या आपण तिथे जर हे डिस्कशन केलं तर सीता तुला आणि मला त्या रिसॉर्ट मधनं बाहेर घालवेल. तुम्ही त्याची काय काळजी करू नका. असं काही आलं ना, मी घेईन बघू. गुड. अरे, म्हणजे लग्नाआड तुमचं काम येणारच. सीताईने तुम्हाला सांगितलंय की कोणी बिझी राहायचं नाही, तरी तुम्ही कामच करत राहणार. याने काही मेजर नसेल का? कळलं का लक्ष्मण? काम बाजूला ठेवा म्हणतायत. लग्नानंतर सगळा कारभार या सांभाळणार आहेत. काय सांभाळाल ना? बरं सुहास, हा? एक काम करायचं. होऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. ऐक ना, एक काम असं आहे की आपल्या 2 क्लायंटची नावं लक्ष्मण तुला देईल. त्यांना फोन कर आणि त्यांना त्यांचा फीडबॅक विचार. होऊन जाईल, होऊन जाईल. लक्ष्मण तुला त्यांची नावं देईल. हा. काय करशील ना? हा. भाऊ, हा, चला अशोक. मी निघतो. अरे अशोक, बरं झालं तू आलास बाबा. अरे इथे काही टेबलवर मी पत्रिका ठेवल्यात. त्या आपल्या काही VIP क्लायंट्स द्यायच्यात. VIP म्हणजे ते आपले असे नात्यातलेच आहेत. त्यांना तू स्वतःहून नेऊन दिलंस तर त्यांना फार बरं वाटेल. चालेल, जातो. त्या तेवढे देऊन ये. बघ इथे ठेवल्यात. चालेल. ह्या पत्रिका. सुहास, आशू, पत्रिका द्यायला चाललायस? हा. या औक्षण कर. हो. आणि उन्हात जरा कमी फिर आता.
चेहरा जप जरा. हो आई, माझा मुलगा छान नको का दिसायला लग्नात? दिसणार, नक्की दिसणार. हे तर सगळी तयारी करून लग्नच लावायला निघालेत. उद्या जर ती दिव्या घरात आली ना तर नाकी नऊ येतील माझ्या. काहीतरी केलं पाहिजे. यांचा उत्साह शिगेला पोचायच्या आत आशूच्या लग्नाचा डाव मोडून काढायला हवा. काकू बास झालं, बरं वाटतंय मला. अरे दिवा विजला. असा कसा विजला? आशू तू आता कुठे जाऊ नकोस, तू घरीच थांब. गाई चुके, वारा वाहतोय इतका म्हणून विजला असेल. नाही रे, असं कधी विजत नाही. अगं आई, विझायचा दिवा तर कसाही विजेल ना. पण तुला कळतंय का? अगं केवढा मोठा अपशकुन आहे हा. मला तर वाटतंय काहीतरी संकेत असावा याच्या मागे. ताई, तू ग आईला घाबरवू नको. अपशकुन म्हणे. आशू, तुला काही कळत नाही रे. आई अगं ऐक माझं. आशू तू थांब, कुठेही जाऊ नको आता. आई, मला काही होत नाही. एक भाऊ, तुम्हीच आईला सांगा. सीता, अगं जाऊ दे त्याला. तो दिवा हवेमुळे भिजला असेल, बाकी काही नाही. आणि वहिनी, तो औक्षण झाल्यानंतर विजला ना. औक्षण तर झालं ना, मग कशाला टेन्शन घेतेस? बरं ठीक आहे, ठीक आहे. जाऊ, नीट जा. हा चला. अच्छा, येतो मी. नीट जा रे. बाय हो, ये. बाय. बरं ऐक मांजा, आता आपल्या काही मित्रांना अजून पत्रिका द्यायची आहे. त्यांना मी म्हटलं होतं की पत्रिका द्यायला येईन. तेच म्हटले होते रादर की रिमाइंड कर एकदा. म्हणजे प्रत्यक्षात जाऊन पत्रिका दिल्याशिवाय येणार नाही असं म्हटलं. कुठे त्यांचं ऐकतो, विसरतील, येतील, चल काय नाही. अरे नाही, असं नाहीये, म्हणूनच तर विसरतील ना. तेच रिमाइंड करायचंय. अरे परत हा भाई बोल. अरे यार, सॉरी सॉरी सॉरी, विसरलो यार. हा येतो येतो, लगेच येतो. हो येतो, फोन ठेव, येतो. चल. आता कुठे जायचंय? काम. ठीक आहे, सांभाळून जा. आशू बाय. सॉरी यार. अरे इट्स ओके. भेटतो, बाय. हो. हा बोल आशू. हाय शिवा, ऐक ना ग, माझं जरा काम होतं, माझ्याबरोबर येशील का प्लीज? का? कशासाठी? अगं लग्नाच्या पत्रिका वाटायच्यात, मांजा पण नाहीये, मला खूप कंटाळा आला यार. ये ना, आपण वाटू, पटकन होईल काम. हा ठीक आहे, तू असं प्लीज नको बोलू, मी येते. हा, मी वाटल्यास तुला घ्यायला येतो गॅरेजवर, चालेल? ओके, तूच खरी मैत्रीण आहे यार. आता मी येते म्हंटल ना, एवढा का मस्का मारतोय? नाही नाही, आलो चालत. हा बाय. किट्टू डार्लिंग, अगं काय? हळू बोल आणि दरवाजा लावा.
थोडं दरवाजा लावून सांगण्यासारखं काय? डोकं चेपून दे माझं. हा. दिवा विजवायला उठले आणि ते राहूनच गेलं. बघितलं मी. कळलं ना तुला? म्हणजे किटू डार्लिंग, तुला कधी काय सुचेल ना काही सांगता येत नाही. अजून खूप काही करायचंय सुहास. माझ्याकडे ना एक प्लॅन आहे. आईला आता जे घडलं त्याचं किती टेन्शन आलं बघितलंस ना तू? आता आपण असेच अपशकून घडवत राहिलो ना तर हे लग्न व्यवस्थित घडतंय की नाही याचा विचार करायला लागेल ती. किटू डार्लिंग, म्हणजे तुला असं म्हणायचंय की आपण बाकी सगळं सोडून हे असे अपशकून घडवतच राहायचे? हो. पण कसे? त्याचं टेन्शन तू नको घेऊस. माझ्याकडे 2-3 आयडियाज आहेत. नक्की? येस. मग सांग ना. ऐक. वा वा किटू डार्लिंग, हे असं सगळं ना फक्त तुलाच सुचवू शकतं. वा, किती हुशार बायको मिळाली मला. इच्छाशक्ती सुहास, फक्त इच्छाशक्ती हवी. किटू डार्लिंग, तुला जर अशा रोज आयडिया सुचत राहणार असेल ना तर मी तुला रोज मालिश करून द्यायला तयार आहे. मी ठरवलं सुहास, त्या दिव्याला मी या घरात येऊच देणार नाही. आणि हे मी नाही, स्वतः आई घडवून आणेल. आपण फक्त तिचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे त्याला खत पाणी घालत राहायचं बास. सीताई, अजून दिवा विजला त्याच टेन्शन मध्ये आहेस का तू? हो ग, लग्न आता जवळ येत चाललंय. हुरहुर वाटतेस ना जीवाला. नाही अगं, तुझं आणि भाऊंचं इतकं पुण्य आहे ना की लग्न अगदी निर्विघ्न पार पडेल. तू काळजीच करू नको. पडेल पडेल. संपदा, हा बाळा नैवेद्य दाखवला? हो आई, एकदम व्यवस्थित. उर्मिला, जरा खीर चाखून बघ ग, नैवेद्य झाला ना? काय ग, आहे ना व्यवस्थित? नाही ग सीताई, काहीतरी विचित्र लागते खीर. असं कसं होईल? बघू, मला दे. अगं, दूध नासलंय. ताजच होतं ना दूध? हो ग, दूध तर ताजच होतं. कशी नासली? काय झालं? तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का दिसताय? काही नाही ताई, प्रसादासाठी केलेली खीर नासली अचानक. अशी कशी नासली खीर? बाप रे, किती भयानक आहे ना हे. एवढं काही झालेलं नाहीये. एखादा पदार्थ खराब होणं साहजिक आहे आणि उन्हाळा केवढा आहे अगं, त्यामुळेच ही खीर खराब झाली. अगं, असं कसं म्हणतेस काकू? प्रसादाची खीर आहे ना ती, आणि प्रसादाची खीर नासणं म्हणजे अपशकुन असतं असं तूच म्हणतेस ना आई? मग हा तर खूप मोठा अपशकुन झाला. ती अगं काय बोलतेस तू, आणि कशाला उगाच तिला घाबरवतेस? मगाशी पण हॉल मध्ये तू हे असंच केलं. काकू अगं, मी काय मुद्दाम करते का? मी नासवली आहे का खीर? आणि तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष का नाही देतात? अगं, हे कसले तरी संकेत आहेत आई. ताई, आई म्हणाली ना की खूप उन्हाळा आहे म्हणून नासली असेल अशी. एवढी कशाला ओव्हर रिॲक्ट करतेस ग तू? सीताई, अगं दूध ओट्यावरच होतं, पण तू टेन्शन घेऊ नको. मी परत एकदा खीर बनव. आणि कीर्ती, तू ना जरा शांत बस. उगाच नको नको ते तिच्या डोक्यात भरू नकोस. ठीक आहे, मला आता काहीच बोलायचं नाहीये, पण आई अगं तूच विचार कर. घरात असं सारखं सारखं अपशकुन होणं म्हणजे मला तर खूप काळजी वाटते. येते मी. किती अपशकुन होतात घरात. होईल ना गं सगळं नीट?
मला खूप काळजी वाटायला लागली आहे. काय होणार आहे? आणि तू आपल्या कीर्तीवर काय विश्वास ठेवतेस? तुला माहितीये ना ग ती कशी आहे. तिला फक्त एक विषय हवा असतो बास. आणि ना तू या खिरीचं टेन्शन घेऊ नको. मी परत एकदा खीर करते, पण तू शांत राहा प्लीज. संपलं? चल.